नमस्ते, स्वागत आहे सुजाताज किचनमध्ये। आज मी तुम्हाला गणेश चतुर्थी स्पेशलमध्ये बेसनचे मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे। इथं मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि चाळून घेतलेलं आहे व्यवस्थित। आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। गॅसवर कढई ठेवली आहे आणि इथं मी घेतलेलं आहे पाव कप तूप घेतलेलं आहे। तर आपल्याला थोडं थोडं तूप टाकायचं आहे, जसं लागेल तसं। कढईमध्ये तूप टाकलेलं आहे। आता मी बेसन पीठ टाकते आणि आपल्याला हे मंद गॅसवरती भाजून घ्यायचं व्यवस्थित आणि सतत हलवत राहायचं इथे। आणि आपण थोडं थोडं तूप वापरायचं आहे। सुरुवातीला मी थोडं टाकलेलं आहे, जसं लागेल तसं वापरायचं आहे आपल्याला। 3 ते 4 मिनिटं झाले, तुम्ही बघू शकता थोडासा कलर चेंज झालेला आहे। अजून आपल्याला तूप टाकायची गरज आहे। हलवून घेऊया। सगळ्या गाठी आपल्याला अशा फोडून घ्यायच्या हलवताना, उलटण्याच्या सहाय्याने असे। इथे मी अजून 2 चमचे तूप टाकलेले आहे। इथे तुम्ही बघू शकता बेसन पीठ आपलं भाजत आलेलं आहे, सुगंध सुटलेला आहे आणि कलर देखील चेंज झालेला आहे। जवळजवळ 8 मिनिटं होऊन गेलेली आहेत। मंद गॅसवरती भाजत आहे बेसन पीठ। आता ऑलमोस्ट भाजून झालेलं आहे। ह्याच्यामध्येच मी काही काजू बदामचे तुकडे घेतलेले आहेत, ते टाकते, म्हणजे ते देखील त्याच्याबरोबर भाजून होतील चांगले आणि चवीला एकदम चांगले लागतात असे भाजल्यानंतर। इथं तुम्ही बघू शकता मी इथं पाव कप तूप घेतलेलं भरून, एवढं शिल्लक राहिलेलं आहे आपलं। असं एकदम न टाकता असं थोडं थोडं टाकल्यानंतर आपल्याला अंदाज येतो किती टाकायचं। मी काजू बदाम टाकल्यानंतर 1 पॅकेट मिल्क पावडरचं घेतलं आणि ते त्यात टाकलेलं आहे, म्हणजे कसं आपल्याला खाताना एकदम मोदक माव्याची टेस्ट येणार आपल्या मोदकाला। मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। एकदा तुम्ही करून बघा असं मिल्क पावडर टाकून। छोटे 4 चमचे दूध घेतलेले आहे, ते हलवून घेऊया। बेसन पीठ 1 कप घेतलं होतं आणि इथं मी पिठी साखर घेतली आहे अर्धा कप। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। आता हे सगळं मिक्स करून घेते, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। साखर टाकल्यानंतर आपलं मिश्रण थोडंसं असं पातळ झालेलं आहे, कारण साखर विरघळते, त्यानंतर हळूहळू परत ते घट्ट होतं। आणि अगदी शेवटी आपल्याला टाकायचे वेलची जायफळची पावडर। इथं मी साखर टाकून बारीक केलेली आहे, ती टाकली। मिक्स करून घेऊया। आणि आता हे एका प्लेटमध्ये काढते मी। थोडंसं थंड झालं की आपण मोदक बनवायला सुरुवात करूया। गॅस बंद केला आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेते। गॅस बंद केला असेल तरी पण असं हलवत राहायचं आपण, कारण कढई गरम आहे, त्यामुळे खाली परत ते करपू शकतं। 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं हलकंसं गरम आहे। तर आता आपल्याला मोदक काढून घ्यायचे। इथे माझ्याकडे एक हा साचा आहे, मोदकाचा हा साचा आहे। तर ह्याला काय करायचं आहे, सुरुवातीला आपल्याला पहिला मोदक करताना तूप लावायचे आणि याच्यामध्ये आपण हे मिश्रण भरूया मोदकाचं। असं व्यवस्थित प्रेस करायचं, म्हणजे आपला मोदक व्यवस्थित एकदम आकार येतो मोदकाला। एक्स्ट्रा असेल तर ते आपण काढून टाकायचं आहे। आता आपण हे ओपन करूया आणि तुम्ही बघू शकता मोदक खूप छान झालेला आहे। एकदम छान झालेला आहे मोदक आपला। आणि मी अशा प्रकारे सगळे मोदक करून घेते। आपले सगळे बेसनचे मोदक बनवून तयार झालेले आहेत आणि खूप सुंदर झालेले आहेत।
आणि एवढ्या एका कपामध्ये 1 कप बेसन पीठ घेतलं होतं. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 14 ते 15 मोदक बनवून तयार झालेले आहेत. अतिशय टेस्टी असे झालेले आहेत. आता गणपती 10 दिवस बसणार आहे, तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवावे लागतात. तर तुम्ही अशा प्रकारे एकदा करून बघा बेसनाचे मोदक. तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.